Good morning, students. Today we study the activity of day number 32 and 33. दिवस 32 आणि 33 या दिवसाची कृती पत्रिका आता आपण अभ्यासणार आहोत. मेजरमेंट्स त्याला आपण महत्व आपण म्हणतो. मेजरमेंट study the area of square and rectangle. Area of square and rectangle. First we study the area of square. Area of square त्याला आपण चौरस असे म्हणतो. चौरसाचे क्षेत्रफळ. Suppose quadrilateral PQRS is a square. हा चौरस आहे. We know the property of the square. All sides are congruent. All angles are equal. Such type of quadrilateral is called a square. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू आणि सर्व कोन समान असतात, एकरूप असतात, त्यांना आपण चौरस असे म्हणतो. आता एरिया, व्हॉट इज मीन बाय एरिया? The space acquired by this figure या आकृतीने किंवा एनी फिगर कोणत्याही आकृतीने acquire केलेली जो स्पेस आहे, जागा आहे, एरिया आहे, त्याला आपण त्याचा एरिया म्हणतो. सपोज इथे मी रोलर ठेवलेले, त्या रोलरनं व्यापलेली जागा, ऍक्वायर केलेली जी जागा आहे त्याला आपण त्याचा एरिया म्हणतो. सो एरिया ऑफ द स्क्वेअर, ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर इक्वल. सो एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू साइड. आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ, साइड म्हणजे बाजू, बाजू गुणिले बाजू, या फॉर्म्युला आपल्याला शोधता येईल. which is equal to साइड स्क्वेअर असं म्हणतात, म्हणजे बाजूचा वर्ग. या सूत्राच्या सहाय्याने आपण कोणत्याही चौरसाचं, कोणत्याही स्क्वेअरचा आपण एरिया फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट इज रेक्टेंगल. The quadrilateral in which opposite sides are congruent. म्हणजे आपण सिंबल दाखवले, म्हणजे असं दाखवले, साइड ए बी कॉन्ग्रुएंट साइड बी सी, and AD congruent BC and side AB congruent DC, and all angles of quadrilateral is 90 degree. Such type of quadrilateral is called a rectangle. त्याला आपण मराठीमध्ये आयत म्हणतो. एरिया ऑफ रेक्टेंगल, आयताचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ रेक्टेंगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ इंटू ब्रेथ. त्याला आपण शॉर्टकट मध्ये L इंटू बी असे म्हणतो. L इंटू बी, लांबी गुणिले रुंदी. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला स्क्वेअर एक्झाम्पल आपण साइड दिली तर आपल्याला त्याचा एरिया काढता येतो. एरिया दिला तर आपल्याला त्याची साइड फाइंड आउट करता येते. आता आपण याच्यात एक्झाम्पल बघूया. If side of one square is doubled, तो
is original square. Then compare area of two square. Area of two square. एक्झाम्पल काय की जर एका चौरसाची बाजू मूळच्या चौरसाच्या डबल केली तर त्याच्या एरियाचं कन्व्हर्जन कसं होईल, त्या दोन्हीचा एरिया कसा असेल. आता इथं आपल्याला साईड आहे, एकतर चल व्हेरिएबल मानावं लागेल, नंतर आपण एका साईड आपण मागे येतो. तर मी काय करतो बघा, लेट फॉर साइड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज इक्वल टू ओरिजिनल स्क्वेअर आहे त्याची आपण साइड 5 सेंटीमीटर. आता ओरिजिनल साइड घेऊन आपण त्याचा एरिया काढूया. तो एरिया ओरिजिनल स्क्वेअर ऑलवेज साइड इंटू साइड. त्याच्यामध्ये व्हॅल्यू कुठे केली आपण, साइड 5 आहे, 5 इंटू 5 25 स्क्वेअर सेंटीमीटर. आपण बाजू 5 मांडली ओरिजिनल स्क्वेअरची, एरियाला 25. फ्रॉम कंडिशन काय आहे, साइड ऑफ वन स्क्वेअर इज डबल. तर एका चौरसाची बाजू डबल केली आपल्याला इथे जाईल साइड ऑफ न्यू रेक्टेंगल इज इक्वल टू 5 ची डबल करायची म्हणजे 10 सेंटीमीटर. Therefore area of square, sorry the square है, side of new square, side into side is equal to 10 into 10. 10 into 10 is equal to 100 square centimeter. The area of original square 25 आहे आणि आपण जेव्हा साइड डबल करतोय तेव्हा आफ्टर डबल साइड the area of square becomes 100. मग किती पडला ना, the area of new square becomes 4 times. 25 चौक 100, 25 25 4 100, 25 च्या 4 पट आहे. मग आन्सर काय आहे, एरिया ऑफ न्यू स्क्वेअर इज 4 टाइम्स द एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. ज्यावेळेला आपण बाजू डबल करू त्यावेळेला मूळच्या जो स्क्वेअर आहे, मूळचा जो चौरस आहे त्याच्या 4 पट नवीन स्क्वेअरचा एरिया होतो. नेक्स्ट एक्झाम्पल फ्रॉम रेक्टेंगल. तर आपण रेक्टेंगल एक एक्झाम्पल घेऊ. रेक्टेंगल मग सांगितलं की रेक्टेंगल लेंथ, ब्रेथ आणि एरिया यापैकी 3 पैकी 2 व्हॅल्यू दिल्या. आपल्याला राहिलेली जी रिमेन तिसरी की व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करता येईल. बघा, इफ
area of rectangle is 180 square centimeter and its breadth is 15 centimeter. Find length. Area of rectangle 180 square centimeter and breadth 15 centimeter and its length. First write the given values. मग दिलेले व्हॅल्यू लिहा. दोन मध्ये काय येणार? इथं आपण लिहू फॉर्म रेक्टेंगल area is equal to 180 square centimeter. Breadth आपण याचा दाखवणार breadth 15 centimeter आणि आपल्याला लेंथ शोधायची. हे इन्फॉर्मेशन आपण या एक्झाम्पल रीडिंग करून म्हणजे वाचून आपण लिहितो. एरिया 180 ब्रेथ 15 लेंथ शोधायची. And write formula area of rectangle. Area of rectangle is equal to length into breadth. Length into breadth. आता आपण व्हॅल्यू कुठे केल्या तर एरिया ऑफ रेक्टेंगल लिहिलं 180 is equal to लेंथ शोधायचे ब्रेथ 15 है. 15 तो मल्टीप्लाई डिवाइड होते 180 अपॉन 50 is equal to length 51 2s are 30 30. So length is equal to 12 centimeter. म्हणजे आपल्याला इथं एरिया आणि ब्रेथ दिली होती त्याच्यावर आपण त्याची लेंथ काढली. सो इट कंप्लीट ऍक्टिव्हिटी नंबर 32-33. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि JS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.